बाळासाहेब जिजाऊंनी ही गोष्ट मागितली नाही. त्यांनी मागितली की असा पुत्र दे, असा रत्न दे, या पाची बादशाहींना जमीनदोस्त करील आणि हा स्वराज्य उभा करील. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली का ते आपल्या गावामध्ये सापडायला लागले. ते नुसते आतंकवादी सापडले नाही तर त्या आतंकवाद्यांच्या बरोबर 13 किलो RDS सापडला. त्या 13 किलो मध्ये आपला संपूर्ण मलंगर पट्टी उद्ध्वस्त होऊ शकली असती. की पुढच्या वर्षी नेवाळी पाड्यावर जेवढे तरुण आहेत तेवढे आपल्या दौडीला उपस्थित राहतील. नमो पार्वते पते हर हर जय जय श्रीराम. तर नमस्कार मित्र, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आपला दुर्गामाता दौड दिवस 3. आता तुम्ही बोला दुसरा दिवस झाला कुठं. काल जरा बाहेर गेलतो कारण भाई आपल्या डॉगची डिलिव्हरी होती. ये बाबा, हे डॉगेश भाई मागे लागते. तर चला टाइमपास करता डायरेक्ट भेटता तुम्हाला नेवाली पाड्यात, कारण आज तिथं दौड. अरे भाई असं नको ना. हा डॉगेश भाई मागवले गे. ठीक आहे, चला मग काय ब्लॉग लास्ट परत बघा. आमचा जयेशवाले पुढे गेलेला, आम्ही निघला हल्लो. तर अशा प्रकारे आता नेवाली पाड्यात आपण आलो ना. जयेशवाल्याने खुद्द लावले फेटा. बोलो आज काहीच नाही बोलणार तो. या साईडला आपला तुषार दादा आणि या साईडला आपला अजय दादा. भाई मोठा एडिटर आहे, टॉपचा विषय जाऊन ते तुम्हाला नाही समजणार. लिंक टाकेल तेव्हा समजेल तुम्हाला. आणि सगळे आता हल्लो गोला झाल्या. जयेशवाले थोडा साईड हो. अरे त्याला पाठ हक्का ना, तुषार पाठ ना हक्का. शिस्त पाळायचे, लाईनची शिस्त पाळायचे. सर्वात प्रथम आपला ध्वज निघाला, त्याच्या मागे मशाल असणार आपली, त्याच्या मागे आपलं शस्त्र पथक, महिला गट आपला, त्याच्यानंतर आपला पुरुष वर्ग असणार आहे. कोणी लाईन ध्वजाच्या पुढे जायचं नाही. कोणाला ध्वजाचा मान पाहिजे असेल त्याने येऊन पुढे सांगावं, ध्वज दिला जाईल त्याला. आता आपण ध्वज चढून घेऊया. श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवादि आदि प्रचोदयात् सुप्रतिभाति. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी जय देवी. श्री मुनि गोपाल जय श्री रानी चारी सोनी दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड. कारल्याची एकविराई दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड. कोल्हापूरची अंबाबाई आई दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई. देशासाठी जगायचं, शुभान सांगावं धाडलंय र. वेळ पडली तर मारायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र. शुभान सांगावा धाडलंय र, शुभान सांगावा धाडलंय र. वेळ पडली तर मारायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. वेळ पडली तर मारायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. देवा धर्माची आण हाय. तोरण बांधलं राज्याचं, तोरण बांधलं राज्याचं. आई भवानीच्या पुण्याईचं. देशासाठी जगायचं, देशासाठी जगायचं र. शुभान सांगावं धाडलंय र, शुभान सांगावं धाडलंय र. मारायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. वेळ पडली तर मारायचं, धर्मासाठी झुंजायचं र.
मागं ना आम्ही दोघं चाललो पुढं. कारण विषय असा आहे, तो उभ्या व्हिडिओ काढतो, विषय असा आहे मी आडव्या व्हिडिओ काढतो, म्हणून जरासा विषय गंभीर आहे. ठीक आहे मग काय, बाईची मेहनत टॉपची आहे, डायरेक्ट बाई वरती धरते, टॉपचा व्ह्यू झाला. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. 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 देव वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. देव वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. अशा प्रकारे नेवाली पाड्याच्या आपण शंकर मंदिरावर आलो. कडं कसं सजवलेलं आहे, एकच नंबर. पाकिस्तान का नक्शे पर से नाम मिटा दो. पाकिस्तान का खुलकर दोनों हाथ दिखाना. संघानी तलवारों को संघाटना. चाट चाट कर मुंड काटना, घुसपैठी हथियारों को घुसपैठी हथियारों को गिन गिन के है बदला लेना. गिन गिन के है बदला लेना. जननी के अपमान का नक्शे पर से नाम मिटा दो. पापी पाकिस्तान का नक्शे पर से नाम मिटा दो. पापी पाकिस्तान का, पापी पाकिस्तान का. महादेव महादेव. हा फक्त कपड्याचा तुकडा नाहीये, तर आपल्यासाठी साक्षात शिवछत्रपती आणि संभाजी महाराज यांचं प्रतीक आहे. त्यांना आदर्श ठेवून ते आपल्या समोर आहेत, हे चित्तात ठेवून त्या भावनेने आपण त्यांच्या समोर उभे ठाकलो आणि त्यांनी जे मागणं मागितलं होतं तेच आज आपण आईकडे मागतोय. सर्वांनी हात जोडून उभं राहायचंय. मी म्हणतो माझ्या मागून सर्वांनी खडा आवाजात म्हणायचंय. से जान्हवी सारिखे शुद्धशील, रवी सारखी बुद्धी तेजस्वी देई, प्रभू मागणे अन्य ते काही नाही, आई मागणे अन्य ते काही नाही, व्याकुळ चित्त मुचे, अवदर्शनार्थ, आशीष देई जननी, बनण्या कृतार्थ, सुंदर राष्ट्र करण्या, अवघ्या जगात, सुंदर राष्ट्र करण्या, अवघ्या जगात,
आमच्या औरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आपण जी दुर्गा माता दौड काढली आहे याबद्दल थोडक्यामध्ये माहिती आपले ऋषिकेश आता माळी आहेत. ते खोणी गावाहून तुमच्या गावामध्ये दुर्गा माता दौड घेण्यासाठी आलेले आहेत. उद्या तुम्हालाही इतर विभागांमध्ये दुर्गा माता दौडसाठी स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने जायचं आहे. मी ऋषी दादांना विनंती करतो की त्यांनी येऊन मार्गदर्शन करावे. जास्त वेळ आपली घेणार नाहीये, कारण इथून पुन्हा एडुटणे गावामध्ये आपली दुर्गामाता दौड सुरू होणार आहे. त्यांना 9ची वेळ आपण दिलेली आहे. तर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असा एक उपक्रम आहे की आपला समाज हा हिंदू समाज एवढा झोपलेला आहे की त्याला पुन्हा इतिहासाची जाणीव करून देणं ही खूप गरजेची आहे. आज चित्रपटाद्वारे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यात येते. कोणी चुकीचा इतिहास महाराजांचा रेखाटलेला आहे, सांगितलेला आहे. पण हा एक असा भगवा ध्वज आहे की कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही नेत्याचा, कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही आहे. हा आपल्याला प्रभू श्रीरामांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा, महाराणा प्रताप पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याला तो भगवा ध्वज दिलेला आहे. आपल्याला ही गोष्ट कळायला पाहिजे. दुर्गामाता दौड ही प्रत्येक माता भगिनींना नमस्कार करण्याचा दिवस. आया बहिणींच्या जी कूस आहे त्या कुशीमध्ये एक रत्न जन्माला यावा अशी प्रत्येकाची इच्छा होती. त्यावेळेस शिव भारतामध्ये मासाहेब जिजाऊंनी सुद्धा आई शिवनेरी जवळ असाच एक मागणी केली होती की ज्या वेळेस अखंड हिंदुस्थानामध्ये संपूर्ण मुघलांची जात ही वाढलेली होती आणि त्याच्यामध्ये आया बहिणींच्या आबरू लुटत होत्या. हिंदूंवर अत्याचारही बहुसंख्येने वाढलेली होती. इस्लामिक आक्रमक एवढ्या प्रमाणात वाढलेली होती की मोकळा श्वास आणि निवांत झोपू शकत नव्हते कोणी. त्याच्यावर उपाय एकच की आपण आपल्या आईवडिलांच्या नंतर भगवंताजवळ जात असतो कोणतीही मागणी करायची असेल तर. आज कोणताही उपक्रम असला, काही असला तरी आपण देवाजवळ प्रार्थना करत असतो की देवा मला मुलगा दे, मुलगी दे. ज्याच्या कोणाजवळ जर भौतिक सुख नसेल तर तो भौतिक सुखाची मागणी करत असते. पत्राचा घर असेल तर बंगला मागत असते, कौलाचा असेल तर पत्राचा मागत असते, बारकी गाडी असेल तर मोठी गाडी मागत असते. पण भगवंताजवळ मागत नक्कीच असते. आणि प्रत्येकाला इथे भगवंतानी मदत केलेलीच आहे. पण हा झाला भौतिक सुखाच्या गोष्टी. स्वतःच्या मुलाला प्रॉपर्टी, बंगला, गाडी या सगळ्या मिळाव्यात यासाठी देवाजवळ मागणी करणं की आई माझ्या मुलाला नोकरी मिळू दे, माझ्या मुलाला चांगला पगार भेटू दे, ही झाली स्वतःच्या स्वार्थाची, लोभाची गोष्ट. पण मासाहेब जिजाऊंनी ही गोष्ट मागितली नाही. त्यांनी मागितली की असा पुत्र दे, असा रत्न दे, या 5 बादशाहींना जमीनदोस्त करील आणि हा स्वराज्य उभा करील जिथे सगळा मानव समाज हा मोकळा श्वास घेईल. आज आपण जिथे त्यांची आठवण म्हणून मोकळा श्वास घेत आहोत. आज आपल्याला माहिती आहे की इतिहास हा कुठंच सांगितला जात नाही. हा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान इथे खरा इतिहास जाणण्याची वेळ आलेली आहे. 1200 वर्षापासून इस्लामिक आक्रमण आपल्यावर चालू आहेत. किती 1200 वर्ष. तिथून आपली भूमी ही आपल्याकडून निघत गेली. सिंधू, पाकिस्तान या भूमी आपल्यातून निघून गेल्या. बांगलादेश आपल्यातून निघून गेला. अशा कित्येक गोष्टी आहेत. अफगाणिस्तान, इराण या भूमी, या अखंड भारताच्या भूमी आहेत, या आपल्यातून निघून गेल्या. आपल्याला कळायला पाहिजे की गंगा माता, गो माता, भारत माता हे सगळे एक आहेत. एकविरा माता, जीवदानी माता, आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या देवीची पूजा करत असतो, बरोबर ना? पण त्या सगळ्या देवी पार्वती मातेचाच रूप आहेत. आज आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की ज्या वेळेस आपल्याला माहिती की आपल्या संपूर्ण अखंड भारतामध्ये सुद्धा नाही, अखंड भारतामध्ये 51 शक्तिपीठ आहेत. 51. त्यातले काही शक्तिपीठ हे पाकिस्तानमध्ये आहेत, बांगलादेशमध्ये आहेत, श्रीलंकेत आहेत, नेपाळमध्ये आहेत, भूतानमध्ये आहेत. ती भूमी आज आपल्यात नाहीये. पण आपला अस्तित्व भगवंताचा आज त्या देशांमध्ये जे त्यांनी आपल्यातून बळकावून घेतलेलं आहे. ते 51 शक्तिपीठ हे आपले आहेत. भगवान शंकरांनी ज्या वेळेस माता पार्वतीला उचलून नेले त्यावेळेस तिच्या शरीराचे जे अवशेष जिथे जिथे पडले
तिथे वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या प्रख्याताने तिथे मंदिरं उभं राहिली, ती वेगवेगळ्या नावाने उभी राहिली. बरं एकाच मातेचा अवशेष होते ते, पण वेगवेगळ्या 51 नावाने ते तिथे उभे राहिले. आज आपल्या गावामध्ये नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी शिवप्रतिष्ठानतर्फे दुर्गा माता दौड हा कार्यक्रम आयोजित केला. मी सर्वप्रथम गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींचा मनापासून आभार मानतो की त्यांनी आज समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे, आपल्या हिंदू राष्ट्राला ज्या गोष्टीची गरज आहे, ती गोष्ट हेरून नवतरुणांमध्ये एक चेतना जागृत करून असे कार्यक्रम गावोगावी आयोजित करण्यात प्रारंभ केला, जेणेकरून आपला हिंदू समाज जो झोपलेला आहे त्या झोपलेल्या समाजाला उठवून आपल्या धर्माची क्रांती, आपल्या धर्माचे कार्य, आपल्या धर्माचा विचार प्रत्येक हिंदू माणसापर्यंत कसे पोहोचतील हे अतिशय सुंदर माध्यम गुरुजींनी आपल्याला दिलेलं आहे. आज शिवप्रतिष्ठानतर्फे ही आपली काही मंडळी प्रत्येक गावोगाव जाऊन धर्माचं कार्य करत आहेत. मी दुर्गा मातेला नमन करून वंदन करून प्रार्थना करेन की या सर्व जवानांना, या सर्व वीरांना, सर्व धर्मवीरांना शक्ती देवो आणि असे धर्माचे कार्य त्यांच्या हातून घडत राहो. तसेच आता आपल्या भाऊनी सांगितलं की काही दिवसापूर्वी आपल्या नेवालीमध्ये एक आतंकवादी सापडला. आतापर्यंत आतंकवादी हा शब्द फक्त आपण टीव्हीवर ऐकत होतो, पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली की ते आपल्या गावामध्ये सापडायला लागले. ते नुसते आतंकवादी सापडले नाही, तर त्या आतंकवाद्यांच्या बरोबर 13 किलो RDS सापडला. ज्या 13 किलो मध्ये आपला संपूर्ण मलंगर पट्टी उद्ध्वस्त होऊ शकली असती, त्याच्याकडे सापडला. आणि ही आतंकवादी संघटना जे चालवतात ते पाकिस्तानात बसले आणि पाकिस्तानामध्ये बसून आपल्या नेवाली सारख्या छोट्या गावामध्ये त्यांची कृती होऊ लागली, त्यांची हालचाल होऊ लागली आणि ते अशा प्रकारे त्यांचे नेटवर्क संपूर्ण भारतामध्ये पसरवतात. तर आता आपलं कार्य काय? आपलं कार्य हेच आहे, पाहुणी सांगितलं, खोनीमध्येही खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक आपल्या काही हिंदू बांधवांना गोड गोड बोलून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना काही आमिष देऊन त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा उपलब्ध करून घेतली आणि नंतर त्याचं प्रमाण एवढा मोठा वाढत गेला की त्यांच्या नजरा आपल्या आई बहिणींकडे पडाव्या लागल्या. आणि हे लक्षात येताच आपल्या खोनी गावातील काही तरुणांनी विचार केला की हे भविष्यामध्ये आपल्याला खूप त्रासदायक होणार आहे आणि त्यांनी संघटन तयार केलं आणि त्यांना विरोध केला, आपल्या गावातून काढून टाकले. अशाच प्रकारे आपल्यालाही गरज आहे, कारण इथे भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जो नेवाली नाक्यावर बाहेरील समाज वसलेला आहे, त्या समाजाचा आपल्याला खूप मोठा त्रास होणार आहे. त्याच्यात महत्वाचं म्हणजे मुस्लिम समाज. तुम्हाला उदाहरण देतो, आता 2-5 दिवसापूर्वी आपल्या गावातील काही प्रतिष्ठित श्याम पाटील असेल, मी, विलास, आम्ही एक बैठक घेतली आणि ज्या चालीमध्ये, ज्या घरामध्ये तो आतंकवादी भेटला त्या घरातील लोकांना बोलवले आणि त्यांना ठणकाव सांगितलं की बाबा तुमच्याकडे असे आतंकवादी सापडले, तुम्ही आमच्या गावात राहायचं नाही. पण त्यांनी फक्त 2 लोकांनी आम्हाला एवढ्या प्रखरतेने विरोध केला की आम्हाला त्यांना मारावं लागलं. जर ती 2 लोक असताना एवढ्या प्रखरतेने आपल्याला विरोध करतात, तर विचार करा त्यांची जर संघटना वाढली, त्यांचा जर संख्याबळ वाढला तर ते आपल्याला काय करतील. आम्ही गावातील प्रतिष्ठित 10-20 लोक आणि ते फक्त 2 माणसं, त्यांनी आमच्यावर गुन्हाही दाखल केलेला आहे का आम्हाला हे जबरदस्तीने काढतात. तुम्ही विचार करा, फक्त 2-4 लोक आहेत ते, तरी त्यांनी एवढी हिंमत केली, तर ते त्यांची संख्या वाढली तर ते आपली काय अवस्था करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या सर्व नवतरुणांना, आपल्या सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे काही तुम्हाला तुमच्या दृष्टीत नजरेत येईल त्याच्यावर त्वरित ऍक्शन घेणं, आपल्या गावातील संघटना तयार करून त्यांच्यावर कारवाई करणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या आई बहिणींचा, आपल्या स्वतःचा जीव आपण संरक्षित करू शकणार नाही. कारण कमी संख्याबलामध्ये ते आपल्याशी लढण्यात तयार आहेत आणि त्यांना ज्या प्रकारे शिकवण दिलेली असतो ती खूप कट्टरवादी शिकवण असतो. आपण खूप भोले आहोत, आपला हिंदू समाज खूप भोला आहे. आपण जेव्हा जेव्हा एखादा माणूस आपल्याकडे गिरगिरतो आपण लगेच त्याला आपण शरण देतो, पण त्या शरणाचं आतापर्यंत इतिहास बघितला तर कधी मुसलमान लोक
ही आपल्या हिंदू राष्ट्राची झाली नाही. जेव्हा जेव्हा जिथे जिथे आतंकवादी हल्ले होतात त्याच्यात 100% लोक मुसलमान आहेत. करतो की पैशाच्या लोभाने किंवा काही आमिषाच्या लोभाला बली न पडता ह्या लोकांना आश्रय देऊ नका, जेणेकरून येणारं भविष्य हा आपल्याला त्रासदार होणार नाही, आपल्या आई बहिणींसाठी त्रासदायक होणार नाही. आणि या शिवप्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. आमच्या मलंगड, आमच्या नेवाली ग्रामस्थांकडनं अतिशय सुंदर उपक्रम जो सध्या खरंच समाजाला खूप गरजेचा आहे असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. पुन्हा एकदा दुर्गा मातेला नमन करून प्रार्थना करतो तर या सर्व कार्यकर्त्यांना बल दे, जेणेकरून त्यांच्या हातून असा समाज कार्य करावा. आयदळी तुडवण्यासाठी आपण लवकरच सगळे तरुण मिळून, कुठला राजकारणी नको, पुढारी नको, काही नको, श्री मलंगड परिसरातील प्रत्येक तरुण एकत्र येऊन आपण याच्यावरती मार्ग काढू आणि हे जे संकट आहे ना हे टाचे खाली चिरडून काढू. आपण आपला वेळ जास्त झालेला आहे, आपण सर्वांनी हात जोडून उभं राहायचं आहे. आपण दौडीचा समारोप करतोय. सर्वांनी सामूहिकपणे सर्वांना ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र आतापर्यंत पाठ झाला असेल तो पाठ झालाच पाहिजे. दैनंदिन दिनचर्यामध्ये सकाळी उठल्यानंतर देवाचं दर्शन झालं तर आपण ते घरात म्हटलंच पाहिजे. त्या पद्धतीने आपण सर्वजण सामूहिकपणे आता प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र घेऊ. त्यानंतर ध्वज उतरवला जाईल. ध्वज संपूर्ण उतरेपर्यंत सर्वांनी शांत चित्ताने जिथे आहात तिथे स्तब्ध उभं राहायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धर्मासाठी झुंजावे, झुंजोन यवशासी मारावे, मायसा घ्यावे, राज्य आपले देशद्रोही तितके कृत्ये, मारोळी घालावे परते, देवदास पावती फते, यदर्थी संशयो नाही, देवमस्तकी धरावा, अवघाल कल्लोळ करावा, मुलूक वडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सर्गी देणे कैसे असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिले तो योग. राज्य साधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांचे आठवावे, जीवित मारावे, इहलोकी परलोकी उरावे. कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, होत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमः पार्वते पते हर 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 हर. जय जय श्रीराम, जय जय हनुमान. माहिती आहे नेवाळी पाड्यावर तरुणांची संख्या किती आहे आणि त्याच्यापैकी इथे अर्धी संख्या सुद्धा उपस्थित नाही आहे. तर मला सोमनाथ दादांकडून किंवा प्रेम भाऊंकडून आश्वासन पाहिजे की पुढच्या वर्षी नेवाळी पाड्यावर जेवढे तरुण आहेत तेवढे आपल्या दौडीला उपस्थित राहतील असं मला आश्वासन सोमनाथ दादांकडून पाहिजे. जय शिवराय. तुम्ही जरा गावातल्या तरुणांना सांगा. नक्कीच. चित्र आपण पाळटूया. नक्कीच या आपण बोलू. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. मित्र, अशा प्रकारे आजची आपली नेवाली पाडवली दौड संपलेली आहे आणि आपण इथून जाणार आहोत आता हेडुतणे गावात. येशील ना? ये ना हच हो बोलो. तर मित्र, आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू. आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग असेल आपल्या हेडुतणे गावात दौडतच आहे, तर तो न मिस होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुढच्या व्हिडिओने भेटतात. चला, जय शिवराय.